पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज। आपलं गाव आपली बातमी। लक्ष्मी मार्केट नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन। मिरज वृत्त। सविस्तर वृत्त असे की नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने मिरज येथील गजानन मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे सामाजिक बांधिलकी जपत सदर महाप्रसादाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता। तो आज दिनांक 12 ऑक्टोबर रोजी पार पडला। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय काटे यांच्या शुभ हस्ते आरती करण्यात आली। गेली 15 वर्ष नियमितपणे नवरात्रनिमित्त भक्तिभावाने दुर्गा मातेची स्थापना करून सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। मंडळाचे अध्यक्ष विवेक उर्फ पप्पू शिंदे, सौभाग्यवती दीपाली विवेक शिंदे यांच्या वतीने दुर्गादेवीची स्थापना केली जात असून महाप्रसादाचे आयोजन केले जाते। या निमित्ताने शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी संजय काटे, संदीप खटावकर, पुष्कर माने, प्रल्हाद महाजन, अनिल रसाळ, प्रकाश अहिरे, अतुल रसाळ, सूरज भोसले, नरुटे वहिनी यांच्यासह अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज। लक्ष्मी मार्केट नवरात्र उत्सव मंडळ महाराणा प्रताप चौक त्यांच्या वतीने आज इथे देवीची आरती, देवीची पूजापाठ करण्यात आली व नवरात्र उत्सव ज्या पद्धतीनं तिथं साजरा केला होता त्याचाच एक भाग म्हणून महाप्रसादाचा कार्यक्रम आज इथं आयोजित केलेला आहे आणि त्याच्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। आणि गेली 15 वर्षे सातत्यानं पप्पू शिंदे जो कार्यक्रम राबवत आहेत असाच तिने पुढे देखील इथून पुढच्या काळात देखील याच्यापेक्षा भरभराटीने तिने कार्यक्रम राबवता असं मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि गेली 15 ते 20 वर्ष झालं यांना सहकार्य केलेल्या सर्वांनी देखील यांना भरपूर मनोगत म्हणजे भरपूर लोकांना सहकार्य केलेला आहे आणि देवीचा कार्यक्रम जो आहे तो चांगल्या पद्धतीने इथं होत आहे। खरोखरच म्हटलं तर या मार्केटमध्ये गेली 15 वर्ष झालं आम्ही ग्रामीणच्या भागात येऊन देखील बघतोय नवरत्न देवीचा दुर्गा मातेचा उत्सव एवढ्या चांगल्या पद्धतीने, एवढ्या शांततेत मार्केटमध्ये एवढी गर्दी, एवढी ट्रॅफिक असून एवढ्या शांततेने चांगला कार्यक्रम सकाळ संध्याकाळ देवीची आरती, पूजापाठ वगैरे व्यवस्थित अगदी धार्मिक पद्धतीने होतं। याबद्दल खरोखर त्यांना शुभेच्छा दिल्या तेवढ्या थोड्या आहेत आणि इथून पुढच्या कार्यक्रमावर देखील तिने असंच कार्यक्रम राहावा असं आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी। नवरात्र उत्सवाच्या लक्ष्मी मार्केट नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं उत्सव दुर्गा मातेचा विसर्जन 8 दिवस जरी होऊन गेले असले तरी पावसामुळं काय कारणास्तव प्रसाद 2 दिवसावर आम्ही पुढे ढकललेला होता आणि तो आज देवीचा महाप्रसाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे गजानन महाराजांच्या मठामध्ये। या ठिकाणी मिरज शहरामध्ये अनेक मंडळ आहेत, त्यापैकी लक्ष्मी मार्केटला होणारा हा एक उत्सव महिलांच्या साक्षीनं नरोटे वहिनी असतील, भोकरी वहिनी असतील व त्यांचे सर्व सहकारी महिला असतात। विशेष करून नवरात्रमध्ये महिलांची संख्या जास्त असते आणि त्या महिलांना सहकार्य करणं हे एक उद्देश ठेवून सर्व मंडळातील कार्यकर्त्याने यामध्ये मग आमचे पप्पू शिंदे असतील, महाजन असतील, संदीप खटावकर, अतुल रसाळ, प्रशांत माने, पुष्कर माने ही सर्व मंडळी मार्केटातील विजय शिंदे वगैरे त्यांचे सर्व सहकारी सर्वांच्या उपस्थितीत आणि सहकार्यानं चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम गेले आम्ही 15 वर्ष करतोय। असंच पुढे करण्यासाठी अंबा माता आमच्या पाठीशी उभे राहू आणि शक्ती देऊ एवढीच अंबा मातेच्या चरणी प्रार्थना करतो। अंबा माता की, दुर्गा माता की। तिकडे थोडी जण झालं या की 15 वर्ष पूर्ण झाले पण सुरुवात करताना आम्हाला फार अवघड झालं असं की कसं करायचं, काय करायचं। पप्पू माझ्याकडे आले, म्हणले काकू असं असं करायचं बसवायचे। बरं बाबा बसव, तुला आवडते सगळं कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहे। आणि सगळ्या महिला आमच्याबरोबर असतात त्या आडसुळे आणि आमच्या ह्या कोटखिंडे, आमच्या ह्या भट काकू, ह्या सगळ्या मिळून आम्ही निदान कसं काय असना देवीचा उत्सव पार पाडतोय आणि पार पाडून काय का असना आता आमच्या देवीचं कार्यक्रम भरपूर चांगलं चाललंय आणि असंच देवीनं आम्हाला आशीर्वाद द्यावा, असंच आम्हाला शक्ती द्यावी, आम्ही असंच पुढं त्या देवीची सेवा करावी असं आम्हाला वाटतंय। असंच एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवते आणि पप्पूला पण पूर्ण देवीला असा आशीर्वाद द्यायला पाहिजे की ते सगळं म्हणजे ते आता ओढून नेतोय तसंच त्याला आशीर्वाद द्यावा, त्याला पण शक्ती द्यावी, हेच आम्ही देवीजवळ प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो।